घाटी पद्धतीने म्हणजे मटण रस्सा आणि सुकं मटण हे कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी मी सुकं खोबरं घेतलं आहे 1 वाटी आणि एक नारळ मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि 1.5 किलो मटण आहे आणि मटणामध्ये आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेतलेली आहे। बघा याप्रमाणे मटण साफ करून आपण त्याच्यामध्ये पेस्ट घालून घेतलेली आहे आणि हे सगळं साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे। कांदा आणि सुकं खोबरं आणि ओलं खोबरं आणि खडे मसाले घेतले, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि वेलची, तेजपत्ता, बडीशोप। आता हे आपण फोडणीला घालून घेऊया मटण। आता मटण फोडणीला घालण्यासाठी मी 2-3 मोठे चमचे तेल घालून घेतले आहे आणि एक छोटा कांदा मी बारीक चिरून फोडणीला घालून घेतलेला आहे आणि त्यात खडे मसाले आपण घालून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपण खडे मसाले त्यात घालून घेणार आहोत आणि ते परतून घेणार आहोत। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण आता मटण त्यात घालून घेणार आहोत। आता हे 1.5 किलो मटण त्यातलं मी अर्ध मटणाचा रस्सा करणार आहे आणि अर्ध मी सुकं मटण करणार आहे। पण फोडणीला घालताना मी सर्व एकत्र फोडणी घालणार आहे। बघा याप्रमाणे आम्ही सगळं एकत्र फोडणीला घालणार आहे आणि नंतर अर्ध मी सुकं मटणाला वापरणार आहे आणि त्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि धने जिरा पावडर घातलेलं आहे। आता हे मटण मी मैत्रिणीच्या गावी गेली होती, तिकडे तिच्या सासूने जे बनवलं होतं ते मटण मी तुम्हाला दाखवत आहे। त्याप्रमाणे हे मटण तिची सासूच बनवत आहे। बघा याप्रमाणे तिने हिंग घातले, हळद घातलं आहे आणि व्यवस्थित आपण आता त्याला मिक्स करून घेऊया आणि गरजेनुसार थोडंसं आपण पाणीही घालून घेणार आहोत म्हणजे आपले मसाले लागणार नाहीत। याप्रमाणे आपण व्यवस्थित परतून घेत आहोत। बघा याप्रमाणे त्यामध्ये घाटी मसाला मी 3 चमचे घातलेले आहे, ती व्हिडिओ स्किप झाली आहे। आता आपण थोडंसं पाणी घालून हे अर्धा तासासाठी शिजत ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण वाटण वाटून घेणार आहोत। बघा याप्रमाणे हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। 1 मूठ कोथिंबीर पण घेतलेली आहे। आपण परत मटण चेक करूया आणि मसाला जर तुम्हाला कमी वाटला तर तुम्ही या स्टेजला थोडा मसाला घालू शकता। घाटी मसाला वापरलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट जी उरली होती ती पण आपण त्यात घालून घेतलेली आहे। बघा याप्रमाणे अर्धा तास शिजवल्यानंतर याप्रमाणे आपलं मटण थोडंफार शिजलेलं आहे। आता परत आपण झाकून 10 मिनिटं ठेवली होती, कारण मटण शिजायला खूप वेळ लागतो। पाऊण तासाने याप्रमाणे आपलं मटण शिजून निघालेलं आहे। आता आपण यातलं अर्ध आपण सुकं मटण करण्यासाठी काढून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपण अर्ध याच्यातलं आता पाऊण तासाने आपण अर्ध मटण आपण ह्यातलं काढून घेणार आहोत। आता आपण वाटून सगळं घेऊया। 2 स्टेपमध्ये मी वाटून घेणार आहे। बघा याप्रमाणे आपण बारीक वाटून घ्यायचं आहे। पूर्ण वाटण आपण वाटून घेतलेलं आहे। आता मटण आपलं 80% शिजलेलं आहे। आता अर्ध आपण सुकं मटण करणार आहोत आणि अर्ध मटण आपण ओला रस्सा करणार आहोत। ह्या त्या आई आहेत। आई हाय बोला। आता ते जे वाटलेलं मटण होतं त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। 3-4 चमचे तेल घालून त्याला 2 मिनिटं परतून घेणार आहोत। याप्रमाणे व्यवस्थित आपण त्याला 2 मिनिटं परतून घेणार आहोत या तेलामध्ये। आता जे मटणाचा रस्सा करायचा आहे त्यात आपण हे वाटण पूर्ण घालून घेत आहोत। जेवढं लागेल तेवढं आपण वाटण त्याच्यात घालून घेत आहोत आणि गरम पाणी त्यात घालून आपण ते मिक्स करून घेणार आहोत। ह्यात गरम पाणीच घालायचं आहे आपल्याला, थंड पाणी घालायचं नाही आहे। आता व्यवस्थित त्याला हलवून 15 मिनिटासाठी शिजत ठेवणार आहोत।
याप्रमाणे आपला मटणाचा रस्सा तयार झालेला आहे। आता सुकं मटण कसं बनवायचं ते पाहूया। त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत, हिंग घालून घेणार आहोत आणि घाटी मसाला थोडासा घातला आहे। धने जिरा पावडर घातलेली आहे 1 टेबलस्पून आणि हळद घालून घेतली आहे, हिंग घालून घेतलं आहे। आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि 5 मिनिटं आपण त्याला शिजवून घेणार आहोत। मसाले चांगले त्याला लागले गेले पाहिजे याप्रमाणे आपण शिजवून घेणार आहोत। आता 2-3 चमचे आपण तेल घालून घेतलं आहे। याप्रमाणे त्याला व्यवस्थित मिक्स करून आपण 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहोत। याप्रमाणे आपलं सुकं मटण हे तयार झालेलं आहे। याप्रमाणे सुकं मटण आपलं तयार झालेलं आहे। बघा कशी तरी व्यवस्थित आलेली आहे त्याला। याप्रमाणे तुम्ही नक्की करून पहा, तुम्हालाही आवडेल। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर नक्कीच घेऊन येईल। नमस्कार।